रोज महाराष्ट्रात जो खरीप हंगामच्या कालावधीमध्ये जो पीक नुकसान झालं होतं त्याच्या पाहणी करण्यासाठी केंद्राकडून विभिन्न विभागाचे एक पथक महाराष्ट्राला आलं होतं. त्या पथकचे विभिन्न अधिकारी विभिन्न जिल्ह्याला भेट दिला आणि त्यामध्ये ज्या दुष्काळग्रस्त भाग आहे त्याच्यामध्ये काही ठराविक ग्रामपंचायतला त्यांनी भेट देऊन त्या ठिकाणी त्यांनी पाहणी केली. काल 2 अधिकाऱ्यांचं पथक आपले जळगाव जिल्ह्यात आलं होता. त्यांची एक बैठक झाली. त्याच्यामध्ये आपण पूर्ण जिल्ह्याची सादरीकरण केली. त्या सादरीकरणमध्ये त्यांना आपण सांगितलं की पावसाचं प्रमाण किती टक्क्यांनी कमी झालं आहे, कुठल्या मंडलमध्ये किती टक्क्यांनी कमी झालं आहे आणि पावसाचा जो 2 वेळी खंड पडला जून आणि जुलैमध्ये आणि जुलै आणि सप्टेंबरमध्ये जो ऑगस्टच्या महिन्यात कुठले पाऊस पडला नाही होता या दोनों खंडच्याबद्दल आपण त्यांना अवगत केले. त्याच्यानंतर जो भूजल स्तर जो 1.52 मीटर कमी गेलेला आहे, खाली गेलेला आहे, त्याच्याबद्दल आपण माहिती दिली. जो जलस्रोत आहे म्हणजे जो आपले जलशय आहेत त्याच्यामध्ये जो कमी पाणी आहे त्याच्याबद्दल माहिती दिली आणि जो आपला आवर्तन जो आपले विभिन्न मोठे नदीमध्ये जो फ्री फ्लो पाणी असतो ते जो कमी आला त्याच्याबद्दल पण आपण त्यांना माहिती दिली. आणि झालेलं पीक नुकसान जो आपल्या उत्पन्नमध्ये घट झालेली आहे त्याच्याबद्दल आपण आकडे त्यांना दिलं. बाजारपेठात येणारे जो पीक आहे त्याच्यामध्ये जो संख्यात्मक कमी झालेली आहे त्याच्यामुळे जो भाव पडलेला आहे त्याच्याबद्दल आपण त्यांना माहिती दिली. आणि त्याबरोबर जो पशुचे जो बाजारपेठ आहे त्याच्यामध्ये पशूंची संख्या जो वाढताना आपल्याला विभिन्न ठिकाणी दिसतोय राज्यभरात आपल्या जिल्ह्यात त्याबद्दल पण आपण त्याला माहिती दिली. या सगळ्या माहिती त्यांनी संकलित केला. शेतकऱ्यांशी त्यांनी चर्चा केली. त्यांनी अगदी बांधावर जाऊन त्या ठिकाणी जो पीक आहे त्याचे नुकसानची माहिती घेतली. 5 ग्रामपंचायतला त्यांनी भेट दिला आणि त्याच्यानंतर त्यांनी या जिल्ह्याची सगळी माहिती घेऊन त्यांनी आता केंद्राकडे ते अहवाल सादर करणार.